पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. अब्दुल सत्तार यांची व्यथा खरी. आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया. एकमेकांचे खच्चीकरण करणे हे युतीसाठी हिताचे नाही. आमदार गायकवाड. माझ्या मतदारसंघातही मित्रपक्षाचा हस्तक्षेप. आमदार गायकवाड. शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट पुन्हा एकत्र येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजप शिवसेनेला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे आणि आमदार अब्दुल सत्तार यांची प्रवासादरम्यान गळाभेट झाल्याचे देखील पाहायला मिळाले. यामुळे या राजकीय चर्चेला अधिक बळ मिळाले आहे. या संदर्भात आता बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिलीय. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली मिळत असल्यामुळे एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वात 50 आमदार बाहेर पडले आणि भारतीय जनता पक्षाला सत्तेमध्ये येता आले. अब्दुल सत्तार यांनी मांडलेली व्यथा ही खरी आहे. सातारा प्रकरणाचा संदर्भ देत राज्यातल्या 2 कॅबिनेट मंत्र्यांना मारहाण झाल्यानंतर देखील कारवाई झाली नाही, हे महाराष्ट्राने बघितले आहे, असे सांगत अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्राताई पवार यांना अजूनही अर्थखाते मित्रपक्षाकडून मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्यासोबतही आमच्यासारखा खेळ होतो का, असे दिसून येत असल्याचे आमदार संजय गायकवाड म्हणाले. माझ्या मतदारसंघात देखील मित्रपक्षाचा हस्तक्षेप होत असून अशा प्रकारे मित्रपक्ष असताना एकमेकांचे कच्चीकरण करणे हे महायुतीसाठी हिताचे नाही, असेही आमदार गायकवाड यांनी सांगितले. महाराष्ट्रातली जनता हे सगळं पाहून राहिली आहे की महाराष्ट्रात काय चाललेलं आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला तिलांजली मिळत असल्यामुळे 50 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि त्याच्यामुळेच भारतीय जनता पक्षाला सत्तेमध्ये येता आलं आणि पुन्हा दुसरी सत्ता त्या ठिकाणी पाहता आली. आणि एकनाथ शिंदे साहेबांना ममता बॅनर्जी करणं इतकं सोपं पण त्या ठिकाणचं नाही आहे, कारण शेवटी त्यांच्या पाठीमागे जनता आणि तसं त्यांनी काम केलेलं आहे. अब्दुल सत्तार जे काही बोलले त्याची ही व्यथा ही खरोखर व्यथा आहे. राज्यातल्या 2 कॅबिनेट मंत्र्यांना कशी मारहाण झाली, त्यावर कारवाईसुद्धा काही झाली नाही, हे उभ्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलं. अजितदादांच्या पत्नी सुनेत्राताई यांचा अर्थ खातंसुद्धा अजून त्यांना मित्रपक्ष आमचा देत नाही. त्याच्यामुळे त्यांच्याच सोबतसुद्धा आमच्यासारखाच खेळ होतो की काय असं आम्हाला दिसून राहिलेलं आहे. आणि माझ्या मतदारसंघातसुद्धा मी काही लक्षवेधी लावल्या तर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ मंत्री ते माझे लक्षवेधीसुद्धा लागू देत नाहीत. आणि भूखंड ज्या लोकांनी खाल्लेत, ज्यांच्या मी लक्षवेधी लावल्या, त्यांना पाठीशी घालायचं काम देखील या ठिकाणी होतं. एक माझ्या मतदारसंघातसुद्धा मला मोठ्या प्रमाणामध्ये या माझ्या मित्रपक्षाचा म्हणजे अन्याय आणि त्यांचा हस्तक्षेप मला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि हे या राज्याकरता चांगलं नाही आहे. एक महायुती म्हणून आम्ही संपूर्ण लोक मराठा आम्ही एकत्र असताना आम्ही एकोप्याने काम केलं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला आपण चांगलं काम या राज्याच्या माध्यमातून दिलं पाहिजे. पण हे अशा एकमेकाच्या मित्रपक्षाच्या लोकांचं खच्चीकरण करणं हे दोन्ही पक्षाच्या हिताचं नाही.